अली खान यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या याच्यानंतर जे मोठं तपास यंत्रणांना आरोपी शोधण्याचं आव्हान सुरू झालं. आरोपी समोर आला, पण त्यानंतर सुद्धा अनेक यंत्रणा कामाला लागल्या. एका संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे. आणखी अत्यंत महत्वाचे धागेदोरे या तपासात आहे. जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार दोन गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. एक म्हणजे की हल्लेखोराचा उद्देश पोलिसांना स्पष्ट झालाय. हल्लेखोर कोण आहे याचा छडा लावण्यामध्ये सुद्धा पोलिसांना यश मिळालंय. जरीही अनेक माहिती गुप्त ठेवण्यात पोलिसांनी पोलीस जरी गुप्त ठेवत असले तरीही या विषयातले अत्यंत महत्वाचे धागेदोरे आणि पुरावे मुंबई पोलिसांच्या आणि क्राईम ब्रांचच्या तपासामध्ये समोर आलेले आहेत. आपल्याला माहिती की उपायुक्त दत्ता नलावडे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या मॉनिटरिंग खाली जे पथक सुरू होते, याच दरम्यान मुंबई पोलीस दलातील अनेक निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा मदत या सगळ्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांनी घेतली होती. ज्यांचं नेटवर्क अत्यंत अफाट आहे त्यांचीही मदत घेतली होती. कारण ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक तपास थांबला त्यावेळेस ह्युमन ट्रॅफिकिंग आणि ह्युमन तपासाच्या माध्यमातून खबऱ्यांच्या माध्यमातून या पूर्ण तपासावर केंद्रित केलं होतं मुंबई पोलिसांनी लक्ष. अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणातला अत्यंत महत्वाचा धागेदोरा आहे. मुंबई पोलिसांच्या आणि सीआयडीला अत्यंत महत्वाचं मोठं यश मिळालंय. एकाला ताब्यात घेतलं. याबद्दलची माहिती जरी गुप्त ठेवण्यात आली असती तरी तो कोण आहे, नेमका त्याच्यात सहभाग काय, हाच प्रमुख आरोपी आहे का, कसा या ठिकाणी पोहोचला, या इमारतीची ढिसाळ सुरक्षा व्यवस्था त्याला कशी माहिती होती, जिन्यांची माहिती कशी होती, या पूर्ण प्रकरणाची रेकी त्यांनी केली होती का. अनेक वेगळ्या प्रकारचे कामगार या ठिकाणी येत होते, वेगवेगळ्या प्रकारची कामं करत होते. 15 दिवसापूर्वी सुद्धा या ठिकाणी काम करणारा एक कर्मचारी जो कामगार होता तो सोडून गेला होता. मग या सगळ्यांचा तपास गेल्या 24 तासामध्ये जवळपास वेगवेगळ्या 20 एजन्सीच्या माध्यमातून चालू होता. आतापर्यंत 31 जणांचा तपास करण्यात आलेला आहे आणि याच्यातनच मिळालेला एक अत्यंत महत्वाचा पुरावा आणि धागादोरा हा या संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी कामात पडलाय. थोड्याच वेळात सीआयडीच्या माध्यमातून, मुंबई पोलिसांच्या माध्यमातून अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. पण जी माहिती न्यूज 18 लोकमतला समजतंय, या पूर्ण प्रकरणामध्ये एका महत्वाच्या संशयिताला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे.